मी आज मच्छी करते या मच्छीचा पातळ रस्स्याची भाजी करते या। आता मी इथं 4 चमचे तेल टाकले। ही मच्छी आहे तर काय नाव मी तळणार आहे दुसरं बाकीचं, म्हणून थोडेसेच भाजी बनवणार आहे पातळ। तर याला सगळं लिंबू हळद लावून मॅरिनेट करून ठेवले। आता मी मसाला टाकते। ह्या मच्छीचं नाव आहे कटला, मला येत नाही नाव त्याचं, म्हणजे घेतात। इथं 4 चमचे मसाला टाकून घेतला। काही 2 माणसं खाणार आहे ते। जिरं मोहरी वगैरे काय नाही टाकलेलं, फक्त घेतले मिक्सरमध्ये। आता वरून गरम मसाला नाही टाकणार, पावडर आणि काय नाही। आता लवंग दालचिनी जिरं वाटलेलं आहे। आता कोथिंबीर टाकते थोडी। टाकले कोथिंबीर। आता मी 2 चमचे मसाला घेतलाय, तो काय काळा मसाला कोण म्हणतं, घाटी मसाला कोण म्हणतं, पण हे कांदा लसूण मसालाच आहे। म्हणजे कांदा लसूण गरम मसाला सगळं घातलेला आमचा सातारी मसाला आहे। अरे मी आजच एक व्हिडिओ टाकलाय मी माझ्या मसाल्याचा, सातारी मसाला म्हणून। तो नक्की बघा तुम्ही, मी कशा पद्धतीने मसाला केला आहे कसा नाही तो बघा नक्की। माझा मसाला लय भारी असतो। मी मसाला कमी वापरत नाही, भरपूर वापरते। भरपूर वापरून प्रमाणात सगळं सामान वापरून केलेला मसाला आहे। सगळे एकूण एक टीप त्यात टाकलेले आहे। माझे मसाल्याची व्हिडिओ नक्की बघा। आजच मी अपलोड केला आहे व्हिडिओ। आता मी टमाट्याची ही टाकते, टमाट्याची ग्रेव्ही करून घेतली ते टाकते। वाटून घेतले टमाटे, 2 टमाटे वाटून घेतले ते। आता मी थोडंसं पाणी वरती थोडा मसाला शिजवून देते। पाच मिनिटं शिजवून घेते, म्हणजे कालवणाला चव चांगली येते। आता थोडी कोथिंबीर टाकते वरनं, वाटली मसाल्यात आणि थोडी टाकली बारीक चिरलेली। आता हे मसाला चांगला भाजलेला आहे। मी थोडं पाणी ओतून घेते।
उकळी आली ना थोडीशी की मगच ती मच्छी टाकणार. होतं मीठ. तर पाण्याला उकळी येईपर्यंत थोडं थांबूया. आता ह्याला उकळी आली. आता मी यात मच्छी टाकून देते. मच्छी शिजायला काही वेळ लागत नाही. माझा व्हिडिओ जराशी जरी आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. काय चुकलं वाकलं थोडंफार तरी माफ करा. हा हे बघा, ती मच्छी मी सुकं तळायसाठी ठेवली ना. त्याच्यात 2 चमचे रवा घेतला आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतले आणि 1 चमचा मिरची पावडर आहे. मी घरी डगावरनं करून आणते, त्याचा पण व्हिडिओ टाकला आहे मी, ती पण बघा. फक्त जिरे घालून हे उपासासाठी किंवा अशा काय भाज्या करायला लागतात तेवढ्यासाठी वेगळे असलं मच्छी बिच्छी करायची वेगळीच असते. पण ती चटणी ही 1 चमचा घेतलेली आहे, घरी बनवलेले आहे, तिखटवाले आहे. आणि हे अर्धा चमचा मीठ घेतले. 2 चमचे रवा, 2 चमचे तांदळाचं पीठ, अर्धा चमचा मीठ. मच्छीला मी सगळं लिंबू हळद लावून मिक्स केलं होतं, मग अशीच करून ठेवली उशीर. आता हिला तळायचे. मसाला केलाय तयार लावायसाठी. हिला आता तळायची. ही तिखटवाली चटणी आहे घरी बनवलेली, ती काही शंकेश्वरी मिरचीची नाही. मी आता तव्यावर तेल टाकून घेते. आता मी अशी मच्छीला लावून घेते. मच्छी तळून घेते. आणि लोक काय एवढी मच्छी जास्त दाट खात नाही. आता आज पोरं ऐकली नाही, पोरानं आणली म्हणून करते. एवढी काय आम्ही जास्त खात नाही मच्छी. आता बारीक गॅस करायचा. पहिला फास्ट केलता मी, तवा तापवतो. आता बारीक करून घेतले एकदम. माझा व्हिडिओ जरी आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला बी विसरू नका. माझी कशी रेसिपी वाटले ते सांगायला पण विसरू नका. मी आता याच्यावर झाकण ठेवते.
झाकण काढलं आता. कमीत कमी 7 मिनटं 8 मिनटं झाकूनच होतं. आता ओलात पलटी केलं. परत एकदा झाकण ठेवते. गॅस बारीकच आहे. स्लो गॅसवर मच्छी घेऊन ते फ्राय करायची असते. मी आता उघडून बघते. दुसऱ्या बाजूने 5 ते 7 मिनटं मी हलवलं पण नाही, तसंच आहे भाजायला. बारीकच गॅस आहे. गॅस काय फुल केलेला नाही. त्याला करपवायचं बी नसतं. आणि कडक आलं पाहिजे ना भाजून भाजून. मी आता काढून घेते. भाजले पूर्ण. हा आता हे राहिलेला दुसरा गाणा तर ठेवते झाकून बारीक गॅस करून पुढे. आता 5 मिनटं तरी त्याला हलवायला जायचं नाही. माझी रेसिपी जरी आवडते लाईक शेअर करायला नाही विसरू नका. मी घाटी आमच्या शाकाहारी मसाले आमचा व्हिडिओ टाकलाय मी. मसाला कसा बनवला तर नक्की बघा. लसूण चटणी कशी केली ती पण नक्की बघा. दगावणं करून आणली त्याचा पण व्हिडिओ टाकलाय. नक्की बघा. लाईक सबस्क्राईब नक्की करा. दुसरा जे गाळा भाजून झाला दुसरा काढते. झाला तर काढते बाहेर. ही अशी झाली तळल्यावर. काय मच्छी आणली होती. ही मच्छीचं पातळ भाजी केली हे बघा अशी अंगासंग. आणि तळले काय ती कटला म्हणते. ती कटला मच्छी कोणची कटला आहे ते आहे. आम्हाला काय मला एवढी जास्त माहिती नाही मच्छीतली, पण केली अशी. आणि कांदा लिंबू आणि ही मच्छीची भाजी आणि ही तळलेली मच्छी कशी झाली आहे ती सांगा.
आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, लाईक पण शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हां, माझी कशी झाली मच्छी ते पण सांगा. नक्की सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. नक्कीच आठवणीनं माझ्या लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.